आज आपण मस्त ब्रेड रसमलाई बनवणार आहोत। ही ब्रेड रसमलाई खूप अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते। बघू शकता तुम्ही किती सिंपल पद्धतीने आपण ही ब्रेड रसमलाई बनवू शकतो। ही रसमलाई मस्त अशी रसरशीत तयार होते। आपण आज ब्रेडचा वापर करून रसमलाई बनवणार आहोत। आज आपण पटकन होणारी रसमलाईची रेसिपी पाहतोय। तर गुरुपौर्णिमा निमित्त आज आपण ब्रेड वापरून मस्त अशी रसमलाई बनवणार आहोत। झटपट अशी तयार होते। तुम्ही ही रसमलाई अगदी सहज बनवू शकता। 10 ते 15 मिनिटांमध्ये ही रसमलाई तुम्ही बनवू शकता। नमस्कार, मी पूजा, तुमचं माझ्या दिव्यांकुर किचन मध्ये खूप 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 स्वागत। आज आपण मस्त अशी रसरशीत रसमलाईची रेसिपी पाहणार आहोत। आज आपण दूध न फाटवता रसमलाई बनवणार आहोत, ते पण ब्रेडचा वापर करून। तर आज आपण ब्रेड रसमलाई बनवणार आहोत। ही ब्रेड रसमलाई अगदी झटपट तयार होते, करायला ही अगदी सोपी आहे। रसमलाई बनवताना आपल्याला दूध फाटावं लागतं आणि त्यापासून आपण रसमलाई बनवतो। तर कमी वेळेमध्ये आणि कमी मेहनतीमध्ये आज आपण रसमलाई बनवणार आहोत। ही रसमलाई अगदी झटपट तयार होते आणि खायलाही खूप टेस्टी लागते। तर ही रसमलाई कशी बनवायची ते पाहूयात आणि पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। आपण आज गुरुपौर्णिमा निमित्त ब्रेड पासून रसमलाई पाहतोय। ही रसमलाई खूप छान आणि टेस्टी लागते, बनवायलाही सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते। तर आज आपण ब्रेड पासून रसमलाई बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 7 ते 8 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत। तर मी इथे व्हाईट ब्रेड वापरलेला आहे। त्यानंतर ब्रेड रसमलाई बनवण्यासाठी मी इथे काही काजू घेतलेले आहेत 15 ते 20। त्यानंतर मी इथे पिस्ता घेतलेले आहेत 10 ते 12। त्यानंतर मी इथे बदाम घेतलेले आहेत 7 ते 8। त्याचबरोबर मी इथे विलायची घेतलेली आहे 10 ते 12। रसमलाई बनवताना विलायची जास्त घातल्याने खूप छान फ्लेवर येतो रसमलाईला आणि मस्त टेस्टी सुद्धा रसमलाई लागते। त्यामुळे रसमलाई बनवताना त्यात विलायची जास्त टाका। त्यानंतर मी इथे पाव कप साखर घेतलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता। आणि त्यानंतर मी इथे दूध घेतलेलं आहे चितळेचं। हे दूध मी गाईचं दूध वापरलेलं आहे, तुम्ही हवं तर इथे म्हशीचं दूध देखील वापरू शकता। तर मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे चितळेचं। तर आपण आता ब्रेड रसमलाई कशी बनवायची ते पाहूयात। तर आपण इथे रसमलाई कशी बनवायची ते पाहतोय। तर त्यासाठी मी इथे गॅस पेटवून गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे। रसमलाई बनवताना सगळ्यात आधी कढईमध्ये फक्त आपल्याला 2 चमचे पाणी घालून घ्यायचंय, नंतरच कढईमध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचंय। तर मी कढईमध्ये 1 लिटर दूध घालून घेतलेलं आहे। कढईमध्ये दूध टाकण्याच्या अगोदर तळाला थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय आणि मगच त्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचंय। तुम्ही जर डायरेक्टली तापलेल्या कढईमध्ये दूध टाकलं तर दुधाचा करपट वास येतो, कारण दूध लगेच जळतं। त्यामुळे मी सुरुवातीला 2 चमचे पाणी टाकून घेतलं आणि मग दूध टाकलं ह्याच्यामध्ये। गॅस मीडियम करायचंय आणि मीडियम गॅसवरती हे दूध आपल्याला अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे। रसमलाई बनवण्यासाठी आपण जेव्हा दूध तापवतो, जेव्हा दूध आपण आटवतो, तेव्हा दुधाला अदनामधनं हलवायचं आहे आणि अदनामधनं हलवत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे। आपण 1 लिटर दुधाचा इथे वापर केलेला आहे, तर आपल्याला अर्धा लिटर दूध हे करायचं आहे। दूध तापत असताना आपण दूध हलवलं नाही तर दूध खाली करपण्याची शक्यता असते आणि आपली रसमलाई करपट लागण्याची शक्यता असते। त्यामुळे दूध तापत असताना त्याला अदनामधनं हलवायचंय आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे। तर इथे 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आपलं दूध इथे व्यवस्थित आटत आहे। तर बघू शकता इथे थोडंसं दूध आटलेलं आहे। तर आपण याला अजून आटवून घ्यायचं आहे। तर आता यातलं 2 चमचे गरम दूध मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे आणि या गरम दुधामध्ये थोडंसं केशर टाकून घ्यायचंय, म्हणजे या दुधाला छान पिवळा कलर येईल आणि आपली रसमलाई व्यवस्थित अशी मस्त तयार होईल आणि रसमलाईला कलर देखील खूप छान येईल। त्यामुळे मी इथे गरम दुधामध्ये थोडंसं अर्धा चमचा केसर घालून घेतलेला आहे। ते मिक्स करायचंय चमच्याने थोडंसं आणि साईडला ठेवून द्यायचंय। दूध तापत असताना दुधावरती साई येते, तर सारखं दूध मिक्स करत राहायचं आहे आणि 1 लिटर दुधाचं अर्धा लिटर दूध इथे आपल्याला बनवून घ्यायचं आहे। सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत गॅस मीडियमच ठेवायचा आहे। तर इथे 10 मिनिटं झालेली आहेत आणि दूध आता व्यवस्थित आटलेलं आहे। 1 लिटर दुधाचं अर्धा लिटर इथे दूध झालेलं आहे। त्यानंतर मी इथे अशा प्रकारे काजू बारीक करून घेतलेले आहेत मी इथं। त्याचबरोबर पिस्ता देखील मी अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे आणि बदाम देखील मी अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेले आहेत। काजू, बदाम, पिस्ता मी बारीक चिरून घेतलेला आहे। ते आता ह्याच्यामध्ये घालून घेऊयात, मिक्स करूयात एकदा दूध।
मी थोडेसे काजू बाजूला काढून ठेवत आहे सजावटीसाठी। तर आता याच्यामध्ये काजू घालून घेऊया, ते बारीक चिरलेले। बदाम पण मी इथे साईडला काढून ठेवले थोडेसे, त्यानंतर बारीक चिरलेले बदाम घालून घेऊया त्याच्यात। आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला पिस्ता देखील घालून घेऊया। बरोबर केशर घातलेलं दूध सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं एकदा। बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे आपल्या रसमलाईला, एकच नंबर। रसमलाई बनवताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रुट्स घालू शकता, जे तुम्हाला ड्रायफ्रुट्स आवडतात ते तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता। आता या रसमलाईमध्ये आपण ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत। 2 ते 3 मिनिटं हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे। दूध उकळत असताना अदनमधनं त्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपली रसमलाई खाली लागणार नाही आणि रसमलाईला जळकट जळकट वास येणार नाही। ही रसमलाई अगदी 10 ते 15 मिनिटांमध्येच तयार होते, जास्त वेळ लागत नाही, जास्त मेहनत लागत नाही। फक्त मेहनत लागते ती दूध आटवण्याची। दूध आटल्यानंतर अगदी स्वीट होम पेक्षाही तुम्ही घरच्या घरी खूप मस्त अशी रसमलाई बनवू शकता। ही ब्रेड रसमलाई एवढी टेस्टी होते, चवीला सुद्धा अप्रतिम लागते। लहानांनाच नाही तर मोठे सुद्धा खूप आवडीने खातात ही रसमलाई। तर आपण आता हे 5 मिनिटं दूध उकळून घेऊयात। त्याचबरोबर त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। मी इथे अर्धा कप साखर घेतली होती, त्यातली पाव कप साखर तशीच ठेवलेली आहे। साखर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा कप घातला तरी चालेल साखर, आणि कमी गोड आवडत असेल तर तुम्ही अर्ध्या कपाला कमी देखील साखर घातली तरी चालेल। मी इथे कमी गोड नाही आणि जास्त गोड नाही, मीडियम अशी रसमलाई बनवणार आहे, त्यामुळे मी इथे अर्ध्या कपातला पाव कप ठेवलेला आहे आणि बाकीची साखर मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। तर आता हे दूध आपल्याला 2 ते 3 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। तर इथे 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि दूध आता व्यवस्थित आपलं इथे उकळलेलं आहे। एकदा मिक्स करून घेऊया। तर इथे आपली तयार झालेली आहे रसमलाई, पाहू शकता। तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर बघू शकता किती सुरेख असा कलर आलेला आहे आपल्या रसमलाईला। आपण ही रसमलाई तयार करण्यासाठी 1 लिटर दूध वापरलं होतं, तर 1 लिटर दुधामधलं फक्त आपण इथे अर्धा लिटर दूध ठेवलेलं आहे। रसमलाईसाठी इथपर्यंत दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तर आता इथे ही रसमलाई तयार झालेली आहे। मी इथे 1 चमचा साखर आणि 6 ते 7 विलायची वाटून घेतलेली आहे मिक्सरला अशा प्रकारे बारीक। ते आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचंय। गॅस बंद केल्याच्या नंतरच आपण विलायची टाकून घ्यायची आहे कोणत्या पण गोड पदार्थामध्ये। आता हे रसमलाई करण्यासाठी हे दूध आपलं तयार झालेलं आहे, तर हे दूध आपण आता साईडला ठेवून घेऊया। त्यानंतर मी इथे ब्रेड घेतलेले आहेत। आज आपण दूध न फाटता रसमलाई बनवणार आहोत आणि रसमलाई बनवण्यासाठी आपण ब्रेडचा वापर केलेला आहे। तर आज आपण ब्रेडचा वापर करून रसमलाई बनवणार आहोत। तर मी इथे 7 ते 8 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत। आपण आता हे ब्रेड कापून घेणार आहोत। तर मी इथे वाटीच्या साहाय्याने हे ब्रेड कापून घेणार आहे। त्याचा स्लाइस आपण अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि परत त्याला वाटीच्या साहाय्याने आपण कट करून घेणार आहोत अशा प्रकारे। तर अशा प्रकारे आपण स्लाइस करून घेणार आहोत गोल रसमलाईसाठी। तर मी इथे दुसऱ्याही ब्रेडचा स्लाइस करून घेत आहे गोल। पाहू शकता अशा प्रकारे। तर राहिलेले ब्रेड मी अशा प्रकारे गोल कापून घेत आहे। तर मी इथे अशा प्रकारे ब्रेड कापून घेतलेले आहेत आणि ब्रेडचे स्लाइस मी अशा प्रकारे लावून घेतलेले आहेत। तुम्ही छोटे मोठे इथे छोट्या मोठ्या करू शकता, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे। आता ह्या ब्रेडवरती आपण रसमलाई घालून घेऊया। चमच्याच्या साहाय्याने याच्यावरती रसमलाई घालून घ्यायची आहे अशा प्रकारे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे ब्रेडवरती रसमलाई घालून घेतलेली आहे। तर मी याच्यावरती अर्धी रसमलाई घालून घेतलेली आहे आणि अर्धी रसमलाई आपल्याला 2 ते 3 मिनिटांनी याच्यावरती परत घालून घ्यायची आहे। तर बघू शकता घरच्या घरी किती सुंदर पद्धतीने आपण ब्रेड रसमलाई बनवू शकतो। एकदम सिंपल पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आपण इथे ब्रेड रसमलाई बनवू शकतो।
तर इथे बघू शकता किती मस्त अशी आपण रसमलाई बनवून घेतलेली आहे। अगदी झटपट ही रसमलाई तयार होते। बघू शकता किती छान अशी आपली इथे रसमलाई झालेली आहे। दूध न फाडता आपण आज ब्रेडचा वापर करून ही रसमलाई बनवलेली आहे। तर तुम्ही पण गुरुपौर्णिमा निमित्त अशा पद्धतीने रसमलाई नक्की करून बघा। खूप टेस्टी होते आणि मस्त अशी तयार होते, करायलाही सोपी आणि खायलाही मस्त अशी ही रेसिपी तयार होते। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढील अशा नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा।